आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाच्या गोडीनं नाते अधिक घट्ट करण्याचा, सुखदुःखाची देवाणघेवाण करण्याचा आणि महिलांनी एकमेकींच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा सण. मात्र समाजातील विधवा महिलांनीही या आनंदात सहभागी होता यावं, त्यांचाही सन्मान व्हावा, त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं या उदात्त हेतून श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेविका चांदनी खेतमाळीस यांनी एक आगळा वेगळा आणि समाज प्रबोधन करणारा उपक्रम राबवला. शहरातील शनी मंदिरात विधवा महिलांना एकत्र करत मकर संक्रांतीचा सण उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. परंपरेनं मकर संक्रांतीला महिलांकडून वाण ववसा दिला जातो, मात्र ववसा झाल्यानंतर वापरलेलं अन्न पायाखाली येतं. यामागील गांभीर्य ओळखून नगरसेविका चांदनी खेतमाळीस यांनी एक सकारात्मक बदल घडवून आणला. या उपक्रमास ववसा करताना अन्नाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. यामुळे परंपरेचा सन्मान जपला गेला, अन्नाचा अपमान होण्यापासून प्रतिबंध झाला. हा विचारशील निर्णय उपस्थित महिलांच्या मनाला भावून गेला. या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींशी संवाद साधत आपल्या आयुष्यातील सुखदुःख शेअर केले. अनेक विधवा महिलांनी प्रथमच अशा प्रकारे मोकळेपणाने सण साजरा केल्याची भावना व्यक्त केली. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. चांदणी खेतमाळी प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज आम्ही मकर संक्रांतीनिमित्त आम्ही शनी मंदिरामध्ये सर्व महिलांच्या सोबत जमलेलो आहे. तर आम्ही या निमित्ताने की मी आज म्हणजे महिला औक्षवण करायला हरभरा, गहू, ऊस, वांगे हे आणतात. तर ह्याच्यापासून खूप म्हणजे प्रमाणात अन्नाची नासाडी होती. तर आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे की सर्व महिलांनी इथून पुढे औक्षण करायला एकमेकीला फुलं आणले पाहिजे आणि सर्वांनी फुला वापर केला पाहिजे, म्हणजे अन्नाची नासाडी कमी होईल. दुसरी एक गोष्ट आहे की ज्या एकल महिला आहेत आपल्या समाजामध्ये विधवा, तर अशांना समाज दुय्यम दर्जा देतो. तर तिचे पती गेल्यानंतर तिचा काही दोष नसताना केवळ सणावाराला त्यांना घरात बसवलं जातं. त्यांच्यावर विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक समाजाचा आहे. तर मला ही गोष्ट हाणून पाडायची आहे की ती पण महिला आहे, ती माझी भगिनी, ती माझी सहकारी नाही, तिला ह्या गोष्टीपासून का परावृत्त करायचं. तर मला इथून पुढं जे काही करायचं ना, ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन मला ह्यांना न्याय द्यायचा आहे आणि इथून पुढचं आयुष्य मला यांच्यासाठी समाजसेवा करण्यासाठी घालवायचं आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्या माझ्याबरोबर ज्या आहेत ह्या सगळ्या महिला आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज इथे एक मोठी घोषणा करत आहे की ज्यांना विधवा म्हणून बोललं जातं, हिणवलं जातं, त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तर जे ज्यांना पती आहेत त्या महिलांना अर्धांगिनी म्हणतात आणि ज्यांना पती नाही ना त्या महिलांना इथून पुढे माझं असं म्हणणं आहे की त्यांना पूर्णांगिनी हे नाव आपण देऊ, अशी माझी खूप इच्छा आहे. तर त्या सर्वांनी माझ्या ह्या नावाचा स्वीकार करावा आणि चुकीचं जर काही वाटलं असतं तर क्षमा करावा. नमस्कार, मी जयश्री सुहास खावते. प्रथम सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही मकर संक्रांतीनिमित्त सर्व महिला एकत्र आलेलो आहोत, जमलेलो आहे. आता हे सण समारंभ आपले पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत. आपल्याला हिंदी संस्कृती परंपरा जपणं हे आपलं अगदी कर्तव्य आहे. मग हे जपत असताना काळानुसार आपल्याला बदल पण घडवले पाहिजे. म्हणजे आपण पहिले जे अन्नधान्य, आपला बळीचा राजा हा रक्ताचं पाणी करतो अक्षरशः, आणि हे धान्य पिकवलं जातं आणि आपण आज काय करतो त्याची नासाडी होते आपल्याकडनं. कळत नकळत ह्या चुका परंपरा जपत आलो. पण आता काळानुसार आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. मग आम्ही काय केलं, चांदणीताई आमच्या नगरसेविकेच्या अतिशय कर्तव्यात धडाडीच्या आणि त्यांना म्हणजे बदल, नवीन काळानुसार बदल करण्याची त्यांची खूप इच्छा असते आणि त्या अंमलात पण आणतात, तसंच बोलून दाखवत नाही. त्यांनी आज हे सिद्ध पण केलं. तर आम्ही काय केलं, ठरवलं की फुलांच्या पाकळ्या त्या एकमेकींना व्यवसायाच्या ह्याच्या एकमेकींच्या अंगावर हे करायचं आपण, नाही का. आणि त्याचं काय माहिती का, त्याचं परत खतही होतं, म्हणजे ते वेस्टेज जात नाही. हा एक मोठा संदेश जातो आहे आपला, म्हणजे आपण यात काही वाया घालवत नाही. बळीराजाच्या पण याचं आपण काय म्हणतो त्याचं रक्षण करतोय, त्याचं पण जपवणूक होते. हा एक मोठा संदेश महिलांपर्यंत गेलाच पाहिजे या निमित्ताने. आता ही सुरुवात आहे, कोणतीही सुरुवात होताना थोडासा वेळ लागतो, हरकत नाही, पण हळूहळू निश्चितच याच्यात जास्त प्रमाणात बदल होईल. हा
दुसरा भाग म्हणजे विधवांना आपल्या समाजाने खूपच म्हणजे नाही का त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. त्यांनी घरात तोडून घ्यायचं, सण समारंभांना मंदिरात यायचं नाही, एकमेकींच्यात यायचं नाही, मग त्यांनी आनंद कुठे साजरा करायचा, काय त्यांचा दोष? वैद्यव्य हे काय हौस का त्यांना ते आलेलं आहे. तो एक भाग आहे, ठीक आहे, काहीतरी आपण म्हणतो विधिलिखित गोष्टी असतात म्हणून त्यांच्या वाटायला आलेले. पण आपण या काळानुसार बदल केला पाहिजे. रमाबाई रानडे झाले, राजाराम मोहनराय झाले, ज्योतिबा फुले, आपल्या सावित्रीबाई यांनी काय केलं, काय शिकवलं आपल्याला हेच शिकवलं की काळानुसार तुम्ही बदल करा आणि त्यांनाही मानाचं स्थान द्या. त्यांनी बालविवाह रोखले, नंतर म्हणजे महिलांना घराच्या बाहेर काढलं, ज्या भिंतीत कोंडून होत्या अक्षरशः त्यांनी शिक्षित केलं, स्वतः अंगावर चिखलफेक, दगडाचे गोळे सगळं सहन केलं. आज तर नाही आहे तशी परिस्थिती, आज खूप परिस्थिती बदललेली आहे, समाज बराचसा सुशिक्षित झालेला आहे. मग आपल्याला थोडासाच बदल घडवायचा आहे, मग आपण का नाही पुढाकार द्यावा? म्हणून लोकांना पण आपल्या आनंदात सामील करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आमच्या चांदणीताईंनी ते खूप मोठं कार्य मी म्हणते हाती घेतलेलं आहे, सुरुवात केलेली आहे आणि यात आम्ही नक्कीच यशस्वी होणार आहेत. या सर्व महिलांच्या तर्फे मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अश्विनी राजरसी. मी प्रथमतः संक्रांतीच्या या सुंदर अशा क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते. सुनीताताई, चांदणीताई माळी, आपल्या जयश्रीताई, सुनंदाताई या सर्वांनी मला इथं बोलवलं. ताईचा सकाळीच फोन आला की बेटा आपल्याला आज संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे. त्यावेळेस मला खूप म्हणजे आनंद वाटला, कारण कसं मला फक्त 4 ओळी सुचत आहेत. सोपं नसतं जीवन विधवा म्हणून जगणं, सोपं नसतं जीवन विधवा म्हणून जगणं, हिरवसलेल्या नजरेनं सैर होऊन बघणं, नियतीचा फेरा करतो जोडीदार नेऊन घात, समाजाच्या रूढी परंपरेचा होतो तिच्यावर आघात. तिच्यावर काय आघात होतो ते तिलाच म्हटले. गेल्या वर्षी ताईंनी असंच आम्हाला आमंत्रित केलं होतं. हे आमचं 2रं वर्ष आहे ताई. आम्हाला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. आजपर्यंत आपण बघतो की सण समारंभ कशासाठी साजरे केले जातात, आनंद, उत्साह आणि एकमेकात एकोपा निर्माण केल्यापासून. पण जो सण वटसावित्रीचा सण आणि मकर संक्रांतीचा सण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्हाला अपराधीपणाची भावना वाटायची की आमचं काय चुकलं, आमचा जोडीदार गेला यात आमचे काय दोष आहे. पण जरी जोडीदार आमचा शरीराने गेला असला तरी आत्म्याने आम्ही त्याची सोबत करून जगत आहोत आणि आत्म्याने आम्ही आमच्या मुलासोबत तो संसार पूर्ण करत आहोत. जर तुम्ही पुराण काळातच पाहत असताल तर पुराण काळातही दिलेलं आहे की ज्या बाईला स्वतःची संतती म्हणजे तिच्या नवऱ्याचा अंश तिच्यात वाढतोय ती कधीच विधवा नसते. आणि जर आम्ही असं विधवा नसून जर समाजाच्या काही रूढी परंपरेमुळे जर आम्हाला जर असं वंचित ठेवलं जात आहे तर हा खरंच या आधुनिक काळातही ज्या सावित्रीबाईच्या लेखी म्हणून घेतात त्या काळातही खरंच किती म्हणजे कुठलाही दुर्दैवी आहे. यासाठी मला पुन्हा सांगावं असं वाटतं की समाजाच्या या मुख्य प्रवाहात तुम्ही आम्हाला या सण समारंभाच्या निमित्ताने आणले. तुम्ही हे जे अन्नधान्याची नासाडी होत नाही म्हणून चांदणीताई तुम्ही हा छान उपक्रम साजरा केलेला आहे, त्यासाठी मला खूप माझा भरून येत आहे. पण आता बोलायला शब्द अपुरे पडत आहेत. पण ताई मी शब्दात सांगू शकत नाही की ज्यावेळेस एक बाई विधवा होते त्याचे जोडवी, मंगळसूत्र सगळे अलंकार काढून ठेवून तिला अतिशय पूर्णतः म्हणजे तिच्यावर काय ते परिणाम होतात ते तिलाच माहिती आहे. पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला इथं आणलं आणि आम्हाला सगळे आमच्या सख्या महिलांना तुम्ही एवढं मानाचं सन्मानाचं स्थान दिलं. अहो स्त्री जगात जर बघितलं ना तर स्त्रीची दुश्मन आहे. आज घरापासून जर सुरुवात केली ना तर स्त्रीला साथ दिलं तर 70% म्हणजे जे दुःख आहे ते कमी होईल. कारण ज्यावेळेस आमच्यासारखी बाई उठली जाते त्यावेळेस सुवासीन म्हणून घेणारी स्त्री असते तिलाच वाटतं की बाई सकाळ कुणाचा चेहरा बघितला. म्हणजे काही स्त्रिया आता चांदणीताई तुमच्यासारख्या, जे स्त्रीताई सुनीताताई तुमच्यासारख्या जे आमच्यासारख्या महिलेला उभारी देत आहेत आणि काही स्त्रिया ज्या आहेत ते माझं तुम्हाला कुणाचं नाव घ्यायचं नाही पण त्यांच्यामुळेच आम्ही वंचित राहिलेलो आहोत. तर प्रत्येकाला विनंती की आयुष्यात सगळ्याचा जोडीदार शेवटपर्यंत राहावं, पण देव नको जर अशी कुणावर वेळ आली तर आपल्याला इतक्याला कोण द्यायचंय, कुणाची मुलगी, कुणाची भाची, कुणाची बहीण कधी ना कधी या वेळेला कोण देते. त्यामुळे सर्वांनी स्वतःत बदल करा, क्रांती घडून आणा. एक विधवा स्त्री म्हणजे काही अपशकुनी किंवा कुणी काही असं देणं तिच्यावर नियतीने अन्याय केलाय तो अन्याय कमी करण्याचं काम आपण जिवंत माणसांनी, जिवंत स्त्रियांनी करायला हवा. समाजात असाच बदल कायम घडत राहू. अशा क्रांतिकारी स्त्रिया ज्या सावित्रीच्या लेखी आज आम्हाला भेटल्या आहेत त्या रूपाने जिजाऊ असतील. आपण जर राज्यकारभार करताना जर पाहिलं तर जिजाऊ ही विधवा झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले असतील किंवा जर रामायण महाभारताचं काढलं तर
मान्य होतं. मग आज असं काय झालं की विधवा स्त्री इतकी उपेक्षित झाली. कृपया करून मला एवढं सगळ्यांना सांगणं की संविधानाने बाबासाहेबांनी असेल रमाईने असेल एवढा अधिकार दिलेला आहे. स्त्रीला 50% स्थान दिलेलं आहे, पुरुषाच्या बरोबरीने आणलेलं आहे. मग आपली स्त्री आपल्याच मैत्रिणींना, आपल्याच माता भगिनींना, आपल्याच सुनांना असं विधवा म्हणून वंचित का ठेवावं. तर कृपया करून ती स्त्री विधवा नाही तर ती सदवा आहे. आणि जे ताईंनी नाव दिलं अर्धांगिनी नाही तर पूर्णांगिनी, ती आई आणि वडिलांची दोघांची भूमिका पार पाडून समाजाला तोंड देत देत तिचा संघर्ष करत तिचं आयुष्य आणि तिचं भविष्य उभारत असते. तर अशा वेळी तिला साथ नाही देता आली तर तिचे पाय तरी खिचू नका. आणि अशा आम्हाला चांगलीताईसारख्या आमच्या देशनीताईसारख्या जर मैत्रिणी भेटल्या तर नक्कीच आम्ही अजून पुढे जाऊ. मी पुन्हा सर्वांना विनंती करते की अशी साथ आम्हाला राहील. सर्वांना पुन्हा शुभेच्छा देते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय बाबासाहेब आंबेडकर, जय रमाई, जय महाराज. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.